नाही रानमाणूस बघा उसल खाताय आणि हे बघा उसल तुम्ही बघू शकता खतरनाकपणे उसल कलर बिलर आलेला इकडं ह्याच्यात. आता इकडं बैल सोडतायत. राजू बघा फक्त बाबांना मारत नाही तर आम्हाला पूर्ण डेंजरच होता. आणि तिकडे जवळ आहेत आणि दर्शी बघा कसं मस्ती करते. दादा बाबां मिसका काढला काढ तू पण शिंगात ना टाक नाही तर वर जाईल परत. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणय मांडवकर स्वागत करतोय आपलं पुन्हा एकदा गावची माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो सर्वांचं सकाळ सकाळ शेतातून स्वागत आहे. तर मस्त सकाळी पाऊस भरलेला आहे आणि वाजलेले आहेत 9. तर आता आलेलो आहे पिंट्यारांच्या शेतामध्ये. बघू शकता पाठीमागे किती मोठं झाड आहे ते. तर चॅनल कोण आलं असेल तर फटाफट लाईक करून घ्या व्हिडिओ बघण्याच्या आधीच, कारण आपले व्हिडिओ म्हटल्यावर कंटेंट बाहेरचं असतात. शेतीचे ब्लॉग म्हटल्यावर कडकच होतात, चांगले व्ह्यूज जातात. आणि बघू शकता मी आता शेतात आहे. आणि मित्रांनो आज आमच्या शेतामध्ये मी आता खाली जाणार आहे. तर तिकडे मस्तपैकी उसळीचा बेत केलेला आहे. तर आता पाव आणायला गेलोच होतो ओणीमध्ये. तर आता पाव घेऊन आलो, आता जातोय खाली. मम्मी पाठून उसळ घेऊन येते, बाकीचे सर्व खाली गेलेत. मी ओणीमध्ये गेलो तर म्हणून मला उशीर झाला. आणि इकडे बघू शकता बबलूचा जोत बांधलेला आहे आणि बबलू करतोय न्याहारी. तर बबलू गपचूप बांधार बसून करताय, बोलत पण नाही की बाबा ये म्हणून. सुमडीत खाताय आणि इकडे लावणी सुरू आहे, ते तुम्हाला दाखवतो थोडक्यात. मित्रांनो ही बघू शकता निसर्गरम्य वातावरणात अशी लावणी सुरू आहे. आणि इकडे नेचर बघू शकता तुम्ही. आणि इकडे बघा पिंकी वहिनी आवड टेकताय बारकू बारकूस आय. आणि ह्या लापताय इकडं नाचणं लावतं. तर मित्रांनो हे बघा हे नाचणं आहे ते ना बरोबर आपल्या जे बांध असतो त्याच्या बाजूने लावायचं असतं, जेणेकरून ते मग ह्याच्यामध्ये येणार नाही. आणि ह्याची शेती केली जात नाही, हे ना नेमके बांधाच्या बाजूनेच लावले जातात. तर बघू शकता. आणि हे जे आवा आहे ना ते उलटे पकडून हातामध्ये उलटे रोवायचे असतात. हे बघा कशी वहिनी रोवते इकडं. पण त्याच्यापेक्षा काकी फास्टमध्ये लावत जाते अशी उलटा आवा टोवत. आणि काय काय जणांची जशी लावणी असते ना उलट्या प्रकारची, आमची अशी सरळ आहे. पण तिकडे माझ्या मामाकडे सावारड्याला उलटी लावणी केली जाते. आणि काकी बघा बांधाच्या टोकास न बघते, इथं आहे बघा ती बघा बघते, दिसते काय समजत नाही. माझा हात दाखवला तिकडनं. आणि मस्त आता जाऊया खाली लावणी करायला. आणि रान बघा केवढा झाला, बैल चांगलं चरतील. आणि मित्रांनो हे बघा इकडे बबलू एकटाच खातोय. काय आणलंय बबलू? एक तुकडा दे बघू लवकर दे. अरे दे ना, वापटी आणलंयस. एकटाच करतो, बाकीच्यानी कधी केला नाही होय. मित्रांनो आता आलो आमच्या शेतामध्ये आणि काकीने इकडे दाढ काढतो बघू शकतो तुम्ही. आणि तुम्हाला बैल दाखवतो. बैल बघा कसं फिरताय, घुटा घातलेला घुटा. ते मित्रांनो तुम्हाला घुटा दाखवायचा होता. हे बघा मित्रांनो हे बघा एवढी लावणी आमची करून झाली इथपासून त्या झाडापर्यंत. आणि इकडे खाली झालेलं आहे इथपासून तिथपर्यंत. आता ह्या 4 माळ्या राहिलेल्या आहेत. 1 2 5 राहिलेत. आता ही लाव. तर मित्रांनो आता एक मळी लावून झालेली आहे. आणि आता आलेलो आहे नाश्ता करायला. तर उसळीचा मस्तपैकी वास सुटलेला आहे इथं. आणि बघू शकता इथं पाठी डबा आहे ठेवलेला, हा बघा इथं. तर मित्रांनो मस्तपैकी आता जरा नाश्ता वगैरे सर्वजण आलेले आहेत. तर रानमाणूस देखील आलेला आहे बसलेला इथं. तर तुम्ही पण नाश्ता करायला बघूया उसळ कशी झाली ती. नाही रानमाणूस बघा उसळ खाताय आणि हे बघा उसळ तुम्ही बघू शकता खतरनाकपणे उसळ कलर बिलर आलेला इकडं ह्याच्यात आहे. आणि इकडं आदितीने खातायत शिरा. मित्रांनो उसळीचा असा बेत आहे तर तुम्ही पण खायला या. मित्रांनो बघू शकता तुम्ही माझी अवस्था, मस्तपैकी जरा चिखलात रंगलेलं बऱ्याच दिवसांनी. आणि आत्ता तुम्हाला दाखवतो घुटा. उसळ बिसळ मस्त खाऊन झालेलं आहे. दाखवतो मस्तपैकी घुटा कसा फिरवतात. मस्तपैकी चिखल पण झालेलं आहे. आणि पाणी एवढं वाढलेलं आहे मित्रांनो. 4-5 दिवस भरपूर पाऊस होता आणि आज थोडं ऊन आहे तर ब्लॉक करायला मिळतोय आपल्याला. तर बघूया कशी चिखल झालं आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्तपैकी नजारा.
अरे चिखल गेला बाहेर सर्व आणि बाहेर डायरेक्शन देत आहे खैनं गय फेल फिरवणी काय. आणि इकडे दाढ काढण्याचं काम चालू आहे. काकी तरी कुठेतरी गेलेली आहे आणि मम्मी आणि काका दाढ काढतात. बाबा गाणं बोल बघू, एक गाणं बोल लवकर. हा मागणं जोरात येत आहे आणि आपण पुढे पुढे चालतोय. थांबलेला आहे. आणि मित्रांनो फायनली ही मला आता लावायला घेतोय आम्ही. आणि इकडे दाढ पण पुरेशी काढलेली आहे. 1 2 अशा मोजून 4 माळ्याला राहिलेल्या आहेत. तर आज बाबांनी म्हणजे काका माझे सख्खे काका मुंबईला जातात. मी आणि काका उद्या जाणार आहे. तर त्याच्यामुळे आज काय संध्याकाळी एक पण मळी लावता येणार नाही. दाढ तेवढी काढतील मम्मीनी. आणि आता चला लावायला जाऊया. आणि मळी लावून झालं की तुम्हाला सांगतो, दाखवतो कशी मळी लावली. तर मित्रांनो आता सर्व मस्तपैकी मळी वगैरे लावून झालेली आहे. आणि आता जातो मस्तपैकी बैल धुवायला, कारण काकीने जात आहेत आता मुंबईला. तर संध्याकाळी तर त्याच्यामध्ये पॅकिंग वगैरे करायची आहे. त्याच्यामुळे आता आम्ही पण आता जातो बैल धुवायला. तर घरी लवकर जायचं आहे पॅकिंग करण्यासाठी. तर आता बैल धुया. दादाने मी एक बैल, राजा धुणार आणि बाबा राजूला धुतील. तर आता चला मग जाऊया व्हाळीमध्ये. व्हाळीला पण तसं पाणी गडूळच आहे, कारण चेतनीवर रानमाणूसनीवर चिखल करतात. त्याच्यामुळे जे त्यांच्याकडून व्हाळ येतो जो इथे मिळतो आपल्या कातवडीचा पाय, कातवडीवर बोलतो इथं आंब्याच्या इथं, तर तिथे गडूळ पाणी येते पूर्ण खाली. तर त्याच्यामुळे जरा पाणी स्वच्छ नाही. त्याच्यामुळे आपण खेकड्यांना वगैरे जाऊ शकत नाही, कारण शेतीची कामं असल्यामुळे पूर्ण चिखल असतो त्याच्यामुळे. तर आता इकडे बघूया. दाढ आता एवढीच राहिले. ह्या 3च मळ्या राहिलेल्या आहेत. 1 2 3. तर चला जाऊया बैल धुवायला. तर आता इकडे बैल सोडतायत. तर राजू बघा फक्त बाबांना मारत नाही, तर आम्हाला पूर्ण डेंजरच होता. आणि तिकडचा बैल खूप शांत आहे राजा. शिंग बघा त्याचे बकासूरसारखे आहेत, एकदम सेम बकासूरसारखे. कलर व्हाईट असं तर जरा वाटला असता बकासूर, पण नाही. हा दर्शी आहे, तो गावरान आहे. मम्मीने इकडे चाललेत कपडे धुवायला. काही नागरात जात आहे. तर मित्रांनो मस्तपैकी बघा शेती एवढी मस्तपैकी झाली. लावून दिसलं कसं सुंदर दिसतं बघा. इकडे वर पण लावलेलं आहे, हिरवं हिरवं दिसतं. पूर्ण शेती लावलेली आहे आम्ही. त्या 3च मला राहिलेल्या आहेत आता, बघूया. आणि व्हाळाला पाणी जरा गडूळच आहे. काल हौर आला होता इकडं. आणि क्लायमेट बघू शकता. आणि रान मस्तपैकी हिरवागार झाली. दादा आणि बाबा बैल घेऊन येतात, आपण व्हिडिओ करतो इकडं. चिखल मारू मारू टी शर्टची हालत बघा. किंग मेकर आलेला आहे राजा राजू. चला इकडे धुवायला जाऊया, बांधूया व्हाळामध्ये. मित्रांनो आता इकडे फायनली आलेलो तो व्हाळामध्ये. तर दादा बांधतोय आणि तिकडे बाबा बांधतायत. आता जरा धुऊया. आणि माझी हालत बघा इकडे काय झालं ते. मला दादा आणि भाईने पाडला आणि चिखलात. त्यांना पण मी लई चिखल मारून मारून सैताय. त्याने बघून बघून घेतला आणि मला चिखलातच पाडलं. तिकडे बघा म्हणजे नांगरून झाल्यावर संध्याकाळी धुतो आम्ही रोज बैल. आज थोडं संध्याकाळी बांधणार नाही आहेत, कारण आमचे बाबांनी जे काकाने आहे ते मुंबईला जाणार आहे काकीने, त्याच्यामुळे आत्ताच धुतो. पाणी खूपच गळू आहे, कारण वर शेतीची कामं झाली त्याच्यामुळे. नाहीतर काचेसारखं पाणी असतं. इकडून पाणी स्वच्छ येत आहे. आणि प्रशांत बघा तिकडे वर आहे, एकदम दिसणार नाही. हे बघा इकडे बैल दिवसाचा कार्यक्रम आहे. मित्रांनो आता बैल धुवून आम्ही आता घरी जाणार आहोत. मी पण थोडीशी आंघोळ करतो. चिखल बघू शकता इकडे किती मानेला वगैरे लागलेलं आहे.
तर आता जाऊया घरी. फायनली आता मित्रांनो बैल धुवून झालेले आहेत आणि दर्शी बघा कसं मस्ती करतोय. दादा बाबान मुसका काढला काढ तू पण. शिंगात ना टाक नाही तर वर जाईल परत. गप्प बस मी ह्या घेऊन आहे. तर दादाच्या पाठीमागे चिक्का लावलाय बघू शकता. आणि आता ह्याला सोड जाईल सरत. चला आपण पण थोड्या आता आंघोळी करूया. आणि मित्रांनो आता आलोय घरी, म्हणजे जातोय घरी. आणि इथं वाड्यामध्ये बैल बांधलेले आहेत. आता जस्ट आलेलं नाही बैल बांधलेले. तर आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मिळूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा गावची मजा.